सुमन आपल्या खोलीत खुर्चीवर मागे डोकं टेकून बसली होती. डोक्यात विचार चालू होते. आपण कोणाचं काय वाईट केलं म्हणून आपल्या नशिबी हे झेणं आलं. अशा जगण्यापेक्षा मरण येऊन गेलं पटकन तर चांगलं आहे. अश्रूंमुळे तिचे डोळे कुंद झाले होते. सगळं शरीर ठणकत होतं. अचानक पायाला काहीतरी मऊ स्पर्श झाला. भास असावा म्हणून ती तशीच टेकून बसून राहिली. परत तिची पावलं कुणीतरी घट्ट पकडली. खूप मऊ, निरागस, प्रेमळ स्पर्श. तिने डोळे उघडले. ओठांवर हसू आलं. तिच्या चेहऱ्याच्या शिरांशिरा सुखावल्या. बुबुळावरचा पाण्याचा पडदा तिने गच्च डोळे मिटून आत खेचला. तिला स्वच्छ दिसायला लागलं. समोर संकेत रांगत आला होता. तिच्या पायापाशी तिच्या गुडघ्याला धरून उभा राहिला होता. तिला त्याला उचलायचा मोह आवरला नाही. तिने त्याला खूप कष्टानं उचललं, मांड्यांवर उभं केलं. तो तिच्याकडे बघून ऊ आवाज करत हसत होता. त्याची हसण्याची लकब बघून तिला दादासाहेबांची आठवण आली. तो तिच्याकडे झुकला. तिने त्याच्या गालाला गाल लावला. डोळे मिटून ती त्या निस्वार्थ निर्मळ स्पर्शाचा आनंद घेत होती. तितक्यात तो आनंद तिच्याजवळून खसकन कुणीतरी हिरावून घेतला. तिने घाबरून डोळे उघडले. संपदा? आता काय? अगं, सगळे पाच तर सैल केले तुझ्यासाठी. सुमन तिच्याकडे करुण नजरेनं बघत राहिली. माझ्या पोराला निरोगी राहू द्या. सुमन काहीच बोलली नाही. खिडकीतून येऊ बघणाऱ्या काळोखाकडे ती निर्विकारपणे पाहत होती. फोनच्या रिंगनी तिची तंद्री भंगली. किती फोन करतात बाई या पोरी. सूट त्यांचेच फोन. त्यापेक्षा घेऊन का नाही जात आपल्या आईला? करावी ना तिची सेवा हवी तेवढी. संपदाने तोंडाचा पट्टा सुरू केला होता. सुमननी फोन उचलला. हॅलो. हां, हॅलो. संपदा आहे का हो? मी तिची आई बोलतेय. तिने संपदाकडे बघितलं आणि फोन बाजूला ठेवून आपल्या खोलीत निघून गेली. बाहेर सुंदर वारं सुटलं होतं. घरातही कूलरचा गारवा होता. सुमनच्या लहान भावानं विनीतनं तिच्यासाठी काश्मीरहून आणलेली मुलायम चादर पांघरून सुमन गादीच्या कुशीत झोपली होती, पण तिचा डोळा लागत नव्हता. ती छताला लटकलेल्या पंख्याकडे एकटक पाहत होती. त्या पंख्याच्या पात्याबरोबर तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोरनं झरझर फिरत होता. तिला तिचे सुगीचे दिवस आठवत होते. घरातली आनंदाची रेलचेल आठवत होती. तिच्या सासूबाईंनी दिलेला आशीर्वाद तिच्या कानात घुमत होता. त्या म्हणाल्या होत्या, अगं माझी किती सेवा करते सुमन, खूप पुण्य मिळेल तुला. पण त्या आशीर्वादाचा अर्थ आत्ता तिला लागत नव्हता. कधीतरी तिचा डोळा लागला. आज डॉक्टर अवचरांकडे जायचं होतं. मुळे काकांचा फोन आला होता. संध्याकाळी बरोबर 7 वाजता केदार सुमनला घेऊन दवाखान्यात पोहोचला. वहिनी, टेन्शन घेऊ नका बरं का, डॉक्टर मुळे म्हणाले. डॉक्टर अवचरांनी सुमनला गाठीविषयी अनेक प्रश्न विचारले आणि मग ते तिला चेक करण्यासाठी आत घेऊन गेले. केदारचा जीव सुमनला आतमध्ये एकटं पाठवताना खालीवर होत होता. चेक करून झाल्यावर डॉक्टर आधी बाहेर आले आणि नंतर नर्स सुमनला घेऊन बाहेर आली. सुमन पदरानं चेहऱ्यावरचा घाम टिपत होती. काय झालं आई? ठीक आहे ना? गाठ चांगलीच दुखतीये, त्यामुळे घाम आला. मग काय म्हणायचं सर? डॉक्टर अवचर गहन विचारात पडल्यासारखे दिसत होते. केदार डॉक्टरांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. तो बेचैन झाला. कसलीशी अनामिक भीती त्याच्या भोवती वावरायला लागली. डोळ्यांचा चष्मा खाली ठेवत डॉक्टर केदारकडे बघत म्हणाले, मला वाटतं यांची गाठ ताबडतोब टेस्ट करायला पाहिजे. आजच टेस्ट केली तर बरं, जास्त उशीर होता कामा नये. बोलता बोलता ते डॉक्टर मुळेंकडे बघत होते. केदार आणि सुमन डॉक्टरांकडे भीती भरल्या नजरेनं बघत होते. ते दोघं बाहेर आले तरी डॉक्टर मुळे आत बसले होते. एनिथिंग सिरियस डॉक्टर? डॉक्टर मुळेंनी विचारलं. यस, मला शंका आहे. ओ नो. ते उभे राहिले. डॉक्टर अवचरांना म्हणाले, थँक्यू सो मच. डॉक्टर बाहेर आले. केदार, सुमन डॉक्टर मुळेंची वाटच पाहत होते.
त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कसलाही अंदाज येत नव्हता. काय म्हणाले काका डॉक्टर? काही नाही, आपण टेस्ट करून घेऊया. डॉक्टर मुळे दोघांना बरोबर घेऊन पॅथॉलॉजीमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्या गाठीतनं पाणी काढून टेस्टिंगला घेतलं. लवकरात लवकर कधी मिळेल रिपोर्ट? उद्या 4 भेटन सर. घरी आल्यापासून सुमनला एकही क्षण स्वस्थ बसवत नव्हतं. तिला काय होतंय तिला कळत नव्हतं. 2-3 ग्लास गाटागाटा पाणी प्यायली आणि आपल्या बेडवर पाय घेऊन निर्विकार बसली. खोलीतली कुठलीच वस्तू आज तिला आपली वाटत नव्हती. सगळे परके आहेत, आपल्याला सोडून जात आहेत असं वाटत होतं. कुठल्या तरी दाट जंगलातल्या काळोखात सापडल्यासारखी ती घाबरी झाली होती. कधी एकदा सूर्यप्रकाश डोळ्यांना दिसतो असं झालं होतं. आई, तिने चमकून पाहिलं. आई, जेवायला येतेस ना? नाही रे, मला भूक नाही. अगं असं नको करू आई, चल. नाही, मला जेवायचं अरे, इच्छाच होत नाहीये. तुम्ही जेवून घ्या, मला वाटलं तर मी जेवीन नंतर. आई असं नको करू. पण ती उठलीच नाही. तिकडे मुली काळजीत पडल्या होत्या. त्यांचंही मन लागता लागेना. आत्ताच्या आत्ता आईजवळ धीर द्यायला जावं असं वाटत होतं. आईला आपली किती गरज या क्षणी वाटत असेल याचा विचार करून विनूचा जीव पिळवटून निघत होता. ती फक्त गावात असती ना तरी तिला धीर झाला असता. ती रात्र सगळ्यांची न झोपता गेली होती. दिवसभर घरातलं वातावरण भकासच झालं होतं. संकेतचा यात जास्त आवाज नव्हता, मुलींचे फोन नव्हते. आज सुमनला देवाची पूजा करायची इच्छा झाली नव्हती. बेडवर पाय जवळ घेऊन गुडघ्यावर हनवटी टेकवून कुठेतरी एकटक दिवसभर बघत बसली होती. केदारचंही ऑफिसमध्ये कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा घड्याळ बघत होता. जसजशी वेळ जवळ यायला लागली तसतसं केदारला धडधडायला लागलं. त्याच मनस्थितीत तो रिपोर्ट घ्यायला गेला. रिपोर्ट घेताना त्यांनी तिथल्या पॅथॉलॉजिस्टचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. ते मिस्किल हसले. रिपोर्टचे एन्व्हलप त्याच्या हातात दिला. केदारनं त्याच्यासमोर घाईघाईनं रिपोर्ट एन्व्हलपमधनं काढून बघितला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आजूबाजूला सगळं गरगर फिरताना त्याला दिसत होतं. तो मटकन खाली बसला. खिशातला रुमाल काढून त्यांनी कपाळावरचा घाम टिपला. कोण आहेत या तुमच्या? बारीक चेहरा करून केदार त्याला म्हणाला, माझी आई. त्यांनी पटकन त्याच्या पाठीवरच हात ठेवला. 5 मिनिटं केदार तसाच बसून राहिला. त्याला उठून चालायची हिंमत होत नव्हती. थोड्या वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं. रिपोर्ट बॅगमध्ये ठेवला. समोरच्या बूथवर जाऊन विनूला फोन लावला. ती फोनकडे डोळे लावूनच बसली होती. तिने पटकन फोन उचलला. हॅलो. तिचे कान केदारचा आवाज ऐकायला आतुर झाले होते. हॅलो विनू. कोण? केदार ना? अरे बोल ना. आईचे रिपोर्ट आले. त्याचा आवाज थरथरत होता. आले रिपोर्ट? मग? त्याचा आवाज रडवेला झाला. त्याने आवंडा गिळला, घसा साफ केला आणि प्रयत्नानं तो बोलायला लागला. विनू, अगं ते आईला कॅन्सर झालाय. माय गॉड. क्युरेबल आहे ना रे? विनू एकदम हादरत म्हणाली. माहिती नाही, माझं डोकंच काम करत नाही ग. म्हणजे काय? अरे त्याच्यावर काहीतरी लिहिलं असेल ना. तिथले डॉक्टर म्हणाले सेकंड स्टेज आहे. बापरे परमेश्वरा, आईच्याच नशिबी का रे हे सगळं. मला काही कळत नाही ग. हा असला काही आजार होऊ शकेल याची कल्पनाच नव्हती ना केली. हो ना. आणि आईचा आजार इतका मोठा निघेल स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाबा हार्ट अटॅकने गेले आणि आता आईला. मला घरी जावंसं वाटत नाही. अरे आई वाट बघत असेल. हो, बघत तर असेल. ती जेवलेली नाही कालपासनं. अरे देवा, मी करू का रे आईला फोन? विनू फोनवरच रडायला लागली. विनू रडू नको ग. मला तर आईचा चेहरा येतोय सारखा डोळ्यासमोर. ती कशी रिॲक्ट करेल. मी फोन ठेवतो, डॉक्टर काकांना कळवतो, तेही वाट बघत असतील. तू मिनूला कळवशील का ग? माझी हिंमत नाही होत तिला सांगायची. हो, मी कळवते, ती डोळे पुसत म्हणाली. ओ माय गॉड, जे भीती वाटत होती तेच झालं. डॉक्टर मुळे हळहळत म्हणाले.
काका, यातनं काही रस्ता नाही का निघू शकणार? नाही नाही, कठीण आहे. चूक झाली आहे बेटा. आईकडे लक्ष द्यायला हवं होतंस. बघू आता उद्या डॉक्टर अवचर काय म्हणतायत. आईला घेऊन येशील? हो काका. ठीक आहे, सांभाळा. घरी पोचला तेव्हा समोर कोणी नव्हतं. त्याने गाडी ठेवली. त्याचं लक्ष सोनचाफ्याकडे गेलं. झाड सुकलं होतं. सुमनचाही स्पर्श इतक्या झाडाला झाला नव्हता. त्या सोनचाफ्याकडे बघून त्याचे डोळे ओले झाले. पोर्चमध्ये हळूच बूट काढले, आत गेला. त्याला आई दिसले नाही. त्यांनी मुलांना विचारलं, आजी कुठे आहे? कांचननी तिच्या खोलीकडे बोट दाखवलं. त्याने हळूच हातपाय धुतले. हातपाय पुसत असताना त्याचं लक्ष बाबांच्या फोटोकडे गेलं. त्याच्या मनात आलं, कुठल्या नजरेनं बघू आता बाबांकडे. आईची काळजी घेऊ शकलो नाही हेच कसं सांगू. त्या विचारात तो सोफ्यावर बसला. संपदा पाणी घेऊन आली. तिने रिपोर्ट बघायची अजिबात उत्सुकता दाखवली नाही. पण तरीही केदारला सांगावंसं वाटलंच. आईला कॅन्सर झालाय अगं. तिने दुःख झाल्यासारखा आव आणला आणि म्हणाली, आई म्हणालीच होती ब्रेस्टमध्ये गाठ आहे म्हणजे. त्याला आपल्या नशिबावर हसू आलं आणि तो सुमनच्या रूममध्ये गेला. अंधार होता. आई. काय रे? अगं एवढा अंधार, लाईट का नाही लावला? त्याने लाईट लावत विचारलं. ती तशीच बेडवर हनवटी गुडघ्यावर टेकून बसली होती. तो तिच्या समोर जाऊन बसला. आज आई त्याला खूप केविलवाणी वाटत होती. ती त्याच्याकडे शांत, अबोल फक्त बघत होती. जणू डोळ्यानंच विचारतीये की मला कळताय तुझ्या मनातले भाव, तुझ्या मनाची घालमेल मला कळतीये. तू नाही सांगितलंस तरी मला कळलंय. त्याने पटकन लहान बाळासारखं आईच्या मांडीत डोकं घातलं आणि ढसाढसा रडायला लागला. तिने त्याला मनसोक्त रडू दिलं. ती त्याच्या डोक्यावरनं फक्त हात फिरवत राहिली. अरे कशाला रडतोयस? जे नशिबात लिहिलं आहे ते होणारच आहे. पाठीवरून डोक्यावरनं हात फिरवत सुमन केदारला म्हणत होती. लहान कांचन संकेत उभं राहून बाबांना रडताना बघत होते. आता लवकर घेऊन जा म्हण देवाला. बास, एवढी तरी माझी इच्छा पूर्ण कर म्हणाव त्याला. सुमन आपल्या मनाशी डोळे पुसत होती. आई अगं असं का म्हणतेस? मला कळलंय रे. जे होणार आहेत ना ते फक्त सोपस्कार आहेत. आलंय, मरण आलंय माझ्या दाराशी. तुम्ही मोठे झालाय. जगा आता स्वतंत्र. आईची भूमिका संपली आता तुमच्या जीवनातनं. तो हुंदके देत देत आईकडे बघत होता. उठ रे उठ, नको रडूस. मी आता पक्की झाली आहे. जे होईल ते होईल. डोहात पडल्यावर काय करतो आपण? गटांगळ्या खात बुडतोच ना. खाईन थोड्याशा गटांगळ्या. आई अगं काय बोलतेस तू? मी बरोबर तेच बोलतेय. चल तोंड धुवू, खाऊन घे. त्याने हाताच्या तळव्यानं डोळे खरडून पुसले. पाण्यानं चेहरा धुवून आला. डोळे लाल होते, सुजले होते. आई जेवायला चल, कालपासनं तू काही खाल्लं नाही. अरे खाल्ला मगाशी थोडा वरण भात, तू घे खाऊन. नाही तू पण चल. शेवटी सुमनच्या डोळ्यांचा बांध फुटला. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती न बोलता त्याचा हात धरून चालायला लागली. उद्या सुमनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं. तिचे दोन्ही बाजूचे स्तन काढून टाकणार होते. मला सुद्धा घरातली कामं सुचेनासी झाली होती. मंदिरात सुद्धा सुमन शिवाय जायची इच्छा होत नव्हती. आजकाल फिरणं म्हणजे सुमनकडे जाणं, तिला भेटणं, तिची हालहवाल विचारणं बास. मी तिच्याकडे गेले तेव्हा सुमन तिचं कपाट आवरत होती. अगं सुमन काय करतेयस? बस की जरा गप्प. अगं आता देवाने माझ्या नशिबी सक्तीचा आराम आणि गप्प बसणंच दिलंय. असं का म्हणतेस सुमन? अगं निदान झालंय ना, मार्ग सापडेल. झालं ना, निदान झालं. कशाची तरी शिक्षा दिली मला देवाने. चुकले असेल मीच कुठेतरी, म्हणून ही शिक्षा. सुमन असा नको विचार करूस. परवा म्हणाले की नाही डॉक्टर की हे ऑपरेशन झालं की तुमचं जीवन पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होईल म्हणून. मग उरलेलं आयुष्य आनंदात जगा असं म्हणाले की नाही ते? ताई, ताई आव ना काय एवढ्या उदास हो.
होईन समजा व्यवस्थित. साहेबांच्या पाठीमागं आता पाहतो एवढं झगाडलं तुम्ही, आता आणखीन थोडंसं. माहे पहा बरं, पोटातली गारबाची पिशवीच काढून टाकली. कुठं झाली पोरं बाळं? हाव अशीच एकटीच. रखमा खोलीचा झाडू पोछा करता करता बोलत होती. सुमन तिच्याकडे पाहत होती. सुमन, डॉक्टरांनी सांगितलं का नाही तुला, हे ऑपरेशन झालं की तू ठीक होशील म्हणून? त्यांच्यावर विश्वास आहे का नाही तुझा? हां? हो आहे. त्यांचं बोलणं म्हणजे दगडावरची रेघ, माहिती आहे की नाही तुला? मी तिला समजावलं. तिचे डोळे चमकले. क्षणभर का होईना तिच्या डोळ्यात जगण्याची उर्मी जाणवली. ती हसली किंचितशी गालात. खरंच असं होईल का गं वैजू? अगं होईल, डॉक्टर म्हणालेत ना. तिचं अंतःकरण नवीन जीवन स्वीकारायला तयार होऊ पाहत होतं. मेंदू भविष्याची स्वप्न बघू पाहत होता. पण त्याच क्षणी तिला आठवलं, त्या जीवनात तिचे प्रिय, तिच्या शरीराचं अंग, तिचे स्तन नसणार होते. ज्याच्यामुळे तिचं बाईपण होतं तेच तिचे स्तन नसणार. स्त्रीचा सगळ्यात पहिल्यांदा दृष्टीला पडणारा, प्रथम आकर्षित करणारा स्तन तिला पुन्हा कधीच दिसणार नव्हता. निसर्गाकडून मिळालेली देणगी निसर्ग परत घेत होता हे जाणून तिला पुन्हा हुंदका आला. प्रसव वेदना सहन केल्यानंतर यातनंच तर पाना फुटला होता आपल्याला. बाळाने आपले कोमल ओठ लावल्याबरोबर किती निर्मळ आनंद मिळाला होता नाही आपल्याला. आपल्या बांध्याला त्याने कसं धरून ठेवलं होतं. हे तर नेहमी म्हणायचे की तुला साडी चांगली दिसते, त्यात तुझा बांधा कसा खुलून दिसतो. आठवलं आणि लाजेनं तिच्या गालावर हसू आलं. पण पुढच्या क्षणी तिचं हसू लोपलं. तिच्याबरोबर सतत असणारं तिचं अंग तिच्यावर रुसून बसलं होतं. तिला अधिकच भरून आलं. डोळ्यात आसवाची गर्दी झाली होती. आत खोलवर जखमा होत होत्या. आतल्या आत ती रक्तबंबाळ होत होती. केदारचं लग्न झाल्यापासून मान, अपमान, दुःख तिच्या आयुष्याला जळूसारखं चिकटलं होतं. त्या खडतर प्रवासातनं तिने काही आनंदाचे क्षण शोधत इथवर जीवन प्रवास खेचत खेचत आणला होता. त्या काटेरी रस्त्यावरून चालताना तिच्या देहावर खोलवर वरफांडे पडले होते. ते वरफांडे मनात खोलवर रुजले आणि त्याच्याच जखमा तिच्या पुढ्यात कॅन्सरच्या रूपात येऊन पडल्या. भविष्यात जगण्यासाठी आपल्याला एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे याची तिला अंधुकशी सुद्धा कल्पना आलेली नव्हती. सुमन नेहमी म्हणायची की सरळ सरळ मरण आलं पाहिजे, म्हणजे कोणाला काही करायला नको. ती विचारात हरवली होती. मी तिला त्या विचारातनं बाहेर काढलं आणि विचारलं, अगं सुमन, कुठल्या विचारात मग्न झाली आहेस? काही नाही गं, या साड्या नीट लावून देते. आता हे सगळे ब्लाऊज माझ्या कामाचे नाही राहणार. ती तिचे आवडीनं शिवलेले ब्लाऊज हातात घेत त्यांच्याकडे बघत म्हणाली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, जाऊ देत गं, पुढे बघू आपण. एवढा नको विचार करू. आराम कर. हां, मी जाऊ का घरी? उद्या येशील ना गं? हो येईन की. माझं मन नाही लागणार घरी अगं. येते हां. तिने मानेने होकार दिला. मला तिला सोडून जाताना कसं तरी होत होतं. संध्याकाळी तिला भेटायला तिच्या आप्तांची गर्दी झालेली होती. कधीच ती कोणाजवळ काही बोलली नव्हती. अचानकच कॅन्सर डिटेक्ट झालाय म्हटल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात नवल दिसत होतं. जो तो तिची खूप आपुलकीनं चौकशी करत होता. भाऊ, बहीण, दीर, नणंद सगळ्यांचं तिने निगुतीनं केलेलं होतं. दादासाहेब असताना सुद्धा आणि ते गेल्यावर सुद्धा. सुमन आपल्या कर्तव्यात कधीच बिलकुल चुकलेली नव्हती. त्यामुळे सगळ्यांना तिच्याबद्दल खूप प्रेम होतं. केदारला, सुमनला सगळे खूप धीर देत होते. या क्षणी केदारला सगळ्यांच्या मानसिक मदतीची अत्यंत गरज होती. तो एकदम एकटा पडला होता. बहिणींची मात्र त्याला आता आठवण येत होती. तिकडे पोरींचा जीव कासावीस होत होता. त्यांचं शरीर तिकडे पण मन इकडे होतं. आईला कधी भेटू शकू, तिला भक्कम आधार कसा देऊ शकू याची त्यांना चिंता लागली होती. बिचाऱ्या सारख्या फोनवर फोन करत होत्या. हॅलो केदार, केदार आईशी बोलू देतोस का रे? विनू रडवेली होत केदारला विनवणी केल्यासारखी विचारत होती. अगं रडू नको, बोल, सगळेच घरी. हो ना, फक्त आम्हीच नाही नेमके. बोलून घे आईशी,
उद्या नाही बोलता येणार. आई, विनू हुंदके देऊन रडायला लागली. अगं विनू, तूच रडशील तर मग मला कोण धीर देणार सांग बरं? डोळे उलट्या हातानं पुसत तिने विचारलं. काय धीर देणार ग? मीच नाही तिथे. मी देवासमोर बसून राहीन. आणखीन नाही काही करू शकत. हे बघ विनू, तुम्ही तिकडे व्यवस्थित राहा. इकडे मला सगळे आहेत मदतीला, धीर द्यायला. मला तर माहितीच नव्हतं ग, इतके नातलग आहेत मला ते. हो नाही, तुला आहेत सगळे. तूच कोणाजवळ काही बोलली नाहीस. पण आता जपशील हं स्वतःला. जपीन ग बाळा, काळजी नको करू. केदार आहे तिकडे? हो आहे की. हॅलो केदार. केदार, आम्ही यायचं आहे का तिकडे? म्हणजे नक्की सांग. आणि तू तुझी काळजी घे केदार. हो 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 अगं, आहे तिथे सगळे. आई पण आता आपली थोडी नॉर्मल झाली आहे. त्यामुळे उद्या ऑपरेशनला छान रिस्पॉन्स देईल असं वाटतंय. विनूने फोन ठेवून दिला. या सगळ्यात संपदाची मात्र कुठेच भूमिका दिसत नव्हती. तिचे आपले सदैव नकारात्मक सूर असायचे. कॅन्सर आहे तो. सहजासहजी बरा होत नाही हं. शांता वंसननी ते ऐकलं आणि घरात जाऊन तिला 2 शब्द सुनावलेच. संपदा, अगं माणूस कितीही मरणाच्या दारात असला ना, तरी आपण ओठावर चांगले शब्द येऊ द्यावेत ग. संपदा डोळे फाडून शांता वंसनकडे बघत राहिली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथे संपला. या कादंबरीचा शेवटचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.